चांदोबा रामायण 7वा भाग अयोध्याकांड प्रारंभ। भरताला त्याचा मामा येऊन घेऊन गेला। शत्रुघ्न सोबत नसल्यास आपल्याला कोणत्याही सुखाची ओढ वाटणार नाही, म्हणून भरताने शत्रुघ्नालाही आपल्यासोबत नेले। भरताच्या मामाच्या घरी त्या दोघांचीही कोणतीही उणीव भासणार नाही अशा प्रकारे व्यवस्था सुरू होती। तरीही वृद्ध पित्याला सोडून आलो आहोत ही जाणीव त्यांना वेळोवेळी व्याकुळ करत असे। अयोध्येत महाराज दशरथ देखील आपल्या पुत्रांपैकी दोघे दूर गेले आहेत म्हणून चिंतेत असत, पण सत्या त्यांचे पंचप्राण केवळ रामामध्येच होते। रामामध्ये असा एकही सद्गुण नव्हता जो विद्यमान नसावा। प्रजेचेही रामावर अतीव प्रेम होते। मी आता वृद्ध झालो आहे, रामाला राजा करून तो राज्यकारभार पाहतो आहे, हे पाहण्यासाठी माझे मन अत्यंत उत्सुक आहे असा विचार दशरथांनी केला। मंत्र्यांशी सल्लामसलत केली असता त्यांनीही या विचाराला संमती दिली। या विषयावर प्रजा आणि इतर राजे काय म्हणतात हे जाणून घेणे आवश्यक होते, म्हणूनच दशरथांनी सर्व राजांना निमंत्रणे पाठवली। अतिशय दूर असल्या कारणाने कैकेयीचे पिता केक्य महाराज आणि सीतेचे पिता जनक महाराज यांना निमंत्रण पाठवता हा शुभ वृत्तांत त्यांना राज्याभिषेकानंतरच कळवावा असे त्यांनी ठरवले। निमंत्रण मिळताच सर्व राजे आले आणि दशरथांच्या राजसभेत आपापल्या योग्य आसनांवर बसले। नगरातील नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकही सभेला आले। दशरथांनी आपण किती निष्ठेने राज्य केले हे त्यांना समजावून सांगितले आणि म्हणाले, आता मी वृद्ध झालो असून विश्रांतीची इच्छा धरतो। जर तुम्हा सर्वांची संमती असेल तर माझा ज्येष्ठ पुत्र राम याला राजा म्हणून अभिषिक्त करण्याचा माझा मानस आहे। राम महापराक्रमी आहे, तो कोणत्याही गोष्टीत माझ्यापेक्षा उणा नाही। तो त्रैलोक्याचे राज्य करण्यास समर्थ आहे, त्याला राज्याभिषेक करणे हे राज्याचे मोठे हित करणारे ठरेल असा माझा विश्वास आहे। जर माझा विचार तुम्हाला योग्य वाटत असेल तर याला संमती द्या, संमती नसेल तर तुम्हाला वाटणारा एखादा दुसरा चांगला मार्ग सांगा। हे बोलणे ऐकून सभेतील सर्वजण परमानंदित झाले आणि त्यांनी रामराज्याभिषेकास एकमुखाने संमती दिली। महाराज, त्या रामराज्याभिषेकाचा महोत्सव आणि मिरवणूक लवकर आमच्या डोळ्यांसमोर येऊ द्या असे ते म्हणाले। तेव्हा दशरथ महाराज काहीसे अजाणतेपणाचे नाटक करत म्हणाले, मी अजून रामराज्याभिषेक असे म्हणण्यापूर्वीच तुम्ही सर्व संमती देत आहात, याचे कारण काय? माझा राज्यकारभार तुम्हाला आवडला नाही का? मी अत्यंत न्यायाने राज्य करत असतानाही तुम्ही रामाला राजा म्हणून का इच्छित आहात? हे केवळ जाणून घेण्याच्या इच्छेने मी विचारत आहे। त्यांनी असे म्हणताच त्यांना जे हवे होते तेच घडले। सभासदांनी रामाची मुक्तकंठाने स्तुती केली। त्याला राजा करणे ही अत्यंत थोर गोष्ट ठरेल असे ते म्हणाले। त्यांचे सर्व बोलणे ऐकून दशरथ म्हणाले, तुम्ही सुद्धा माझ्यासारखाच विचार करत आहात, हे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे असे म्हणून त्यांनी तात्काळ आपले पुरोहित वामदेव इत्यादींना बोलावून घेतले आणि म्हणाले, महामुनींनो, हा चैत्र मास शुभ कार्यासाठी योग्य आहे, म्हणून रामराज्याभिषेकाची तयारी सुरू करा आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मागवून घ्या असे त्यांनी सर्वांसमक्ष सांगितले। वसिष्ठांनी त्याच वेळी कारागिरांना कोणते साहित्य सिद्ध करायचे आहे ते सांगून टाकले। राज्याभिषेक महोत्सवासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली। दशरथांनी रामाला आपल्याकडे घेऊन येण्यास आपला सारथी सुमंत्राला सांगितले। सुमंत्राने जाऊन रथातून रामाला आणले। दशरथ रामाला म्हणाले, पुत्रा, मी तुला राज्याभिषेक करतो, धर्माचे पालन कर, तू योग्य प्रकारे राज्य कर असे सांगून त्याला पाठवून दिले। त्यानंतर दूर देशांहून आलेले राजे आणि प्रजा आपापल्या मार्गाने निघून गेली। रामाच्या काही मित्रांनी कौसलेला ही शुभ वार्ता सांगितली। कौसलेने आनंदाने त्यांना सुवर्ण, गायी आणि रत्ने भेट दिली। सर्वजण गेल्यानंतर दशरथांनी आपल्या मंत्र्यांशी विचारविनिमय केला आणि उद्या पुष्य नक्षत्र आहे, राज्याभिषेकासाठी ते खूप चांगले आहे, म्हणून उद्याच हा सोहळा पार पाडू असे निश्चित केले आणि रामाला घेऊन येण्यासाठी सारथी सुमंत्राला पाठवले। सारथ्याने येऊन पिताजी बोलावतायत असे सांगताच राम म्हणाला, मी आताच तिथून आलो आहे, पुन्हा कशासाठी बोलावले असे विचारले। सारथी म्हणाला, महाराजांना आपल्याला पाहायचे आहे, यायचे असेल तर या, नाहीतर नका येऊ, ती आपली इच्छा। राम गोंधळून सारथ्यासोबत निघाला। तिथे दुसरे कोणीही नसल्याने दशरथांनी यावेळी आपल्या पाया पडणाऱ्या रामाला उचलून कडकडून मिठी मारली आणि उच्च आसनावर बसवून म्हणाले, पुत्रा रामा, मी वृद्ध झालो आहे हे बाजूला राहू दे, पण माझ्या जन्म नक्षत्रात दुष्ट ग्रह शिरले आहेत असे ज्योतिषी सांगत आहे। मला वाईट स्वप्ने पडत आहे, म्हणून माझ्या
देहात प्राण असेपर्यंत तू राज्यावर बैस. आज पुनर्वसू आहे, उद्या पुष्य नक्षत्र आहे. शुभ कार्यासाठी हे खूप चांगले आहे. या रात्री तू आणि तुझी पत्नी सीतेने दर्भावर निजून उपवास करावा. तुझा भाऊ भर त्याच्या मामाच्या घरून परत येण्यापूर्वीच हा राज्याभिषेक पूर्ण करणे मला योग्य वाटते. तो वडिलांविषयी भक्ती बाळगणारा असला तरीही या राज्याभिषेकाला विरोध करणार नाही. तरीही मानवी स्वभाव अत्यंत चंचल असतो असे सांगितले. रामाने पित्याची आज्ञा घेऊन तिथून प्रस्थान केले आणि आपली माता कौसलेच्या मंदिरात पोचला. तेव्हा ती मौन धारण करून राज्यलक्ष्मीची प्रार्थना करताना दिसली. रामाच्या येण्यापूर्वीच राज्याभिषेकाची बातमी समजल्याने सुमित्रा आणि लक्ष्मण सीतेला घेऊन कौसलेच्या मंदिरात आले होते. रामाने आईला नमस्कार करून राज्याभिषेकाची वार्ता दिली आणि आई, उद्याच्या राज्याभिषेकासाठी मी आणि सीतेने कोणते अलंकार परिधान करायचे आहे त्याची तयारी करून घे अशी विनंती केली. राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, माझ्यासोबत तू सुद्धा या पृथ्वीचे शासन करशील. आपण दोघे एकच आहोत ना. मी राजा झालो तर तू ही राजाच आहेस. आपण दोघे समस्त सुखांचा एकत्रित उपभोग घेऊया. त्यानंतर त्याने मातांची अनुमती घेतली आणि सीतेसह आपल्या महालात निघून गेला. त्या रात्री रामाकडून आणि सीतेकडून उपवास व्रत रीतसर करवून घेण्यासाठी दशरथांच्या इच्छेनुसार वसिष्ठ रथात बसून रामाच्या महालात गेले. ते कार्य पूर्ण करून परतताना रस्तोरस्ती लोकांचे तांडेच्या तांडे दिसले. उद्याच्या उत्सवाच्या उत्साहात लोक आनंदाने जयघोष करत होते. रस्त्यांवर सडा संमार्जन करून फुलांच्या माळा लावल्या होत्या. प्रत्येक घरावर ध्वज फडकत होता. स्त्रिया, मुले आणि वृद्ध आतापासूनच राज्याभिषेकाची प्रतीक्षा करत होते. वसिष्ठ निघून गेल्यावर रामाने स्नान केले आणि सीतेसह हवन केले. हवनाचे शेष भक्षण करून निश्चल मनाने नारायणालयात भगवंताचे ध्यान केले आणि तिथेच शयन करून एक प्रहर निद्रा घेतली. वंदीमागधांच्या भूपायांनी त्याला जाग आली. त्याने सकाळी संध्यावंदन इत्यादी नित्यकर्म पूर्ण केले तोवर पहाट झाली. ब्राह्मणांनी येऊन पुण्यवाचन केले. मंगलवाद्यांच्या गजराने संपूर्ण अयोध्या निनादली. पहाट होताच पुन्हा नागरिक आपली घरे सजवू लागले. घरांसमोर पाणी शिंपडून फुले उधळली. सुगंधित धूप लावले. लोक घोळक्यांनी जमून राज्याभिषेकाविषयीच बोलत होते. मुले घरासमोर खेळताना म्हणत होती, आज राज्याभिषेक पाहण्यासाठी मी सुद्धा आईबाबांसोबत जाणार आहे. खेळणारे खेळत होते, गाणारे गात होते. परंतु त्याच रात्री दुसऱ्या प्रकारचे नाटक सुरू झाले होते. कैकेयी सोबत मंथरा नावाची एक उबडी दासी अंधण म्हणून आली होती. त्या रात्री मंथरा कैकेयीच्या महालाच्या वरच्या मजल्यावर गेली आणि तिथून अयोध्येतील सर्व गडबड पाहून आश्चर्यचकित झाली. आपल्या शेजारीच पांढरी रेशमी साडी नेसून उभ्या असलेल्या एका दासीला मंथरा म्हणाली, ही सर्व धामधूम कसली आहे ग? कौसलेने काही व्रत धरून लोकांना दानधर्म सुरू केला आहे की काय? की दशरथांनी कोणता उत्सव मांडला आहे? ती दासी हसून म्हणाली, पहाट होताच महाराज रामाला राज्याभिषेक करणार आहे. कुबड्या मंथरेला ही बातमी कानावर पडताच असह्य झाली. ती लगबगीने जिना उतरून कैकेयी जिथे निजली होती तिथे गेली आणि म्हणाली, उठ उठ, काय झोपली आहेस? तुझे घर उद्ध्वस्त होणार आहे. त्या राजाचे तुझ्यावर जितके प्रेम आहे तितके दुसऱ्या कोणावर नाही म्हणून तू खूप सुखात होतीस. आता बघ काय होते ते. कैकेयी म्हणाली, तुझे हे नाटक पाहून काहीतरी अघटित घडल्यासारखे वाटते. सर्वजण क्षेमकुशल आहेत ना? मंथरा म्हणाली, उद्या महाराज दशरथ रामाला राज्याभिषेक करणार आहे. अजून काय व्हायचे बाकी आहे? ही बातमी ऐक. मंथरा म्हणाली, उद्या महाराज दशरथ रामाला राज्याभिषेक करणार आहे. अजून काय व्हायचे बाकी आहे? ही बातमी ऐकताच माझे काळीज धडधडले. तुझे हित चिंतणारी मी आहे म्हणून हे ऐकताच तुझ्याकडे धावत आले. कैकेयी विकसित चेहऱ्याने अंथरुणावरून उठून बसली आणि म्हणाली, खरोखर मंथरा, किती छान बातमी आणलीस. असे म्हणून तिने आपला एक मौल्यवान दागिना काढून तिला दिला आणि म्हणाली, आणखी काय हवे असेल तर माग, मी देईन. कैकेयीची ही वृत्ती मंथरेला मुळीच आवडली नाही. ती आपल्या मालकिणीला म्हणाली, गबाळे, तुला येणाऱ्या संकटाची कल्पनाच येत नाहीये. नाहीतर दुःख करण्याऐवजी तू आनंद व्यक्त केला असतास का? तुझ्याऐवजी मीच रडत आहे. विचारशील काका, उद्या राज्याभिषेक झाला की कौसल्या राजमाता होईल आणि तू तिची परिचारिका बनशील. रामाच्या अंतःपुरातील स्त्रियांच्या तुझ्या सुना दासी होतील. भरत आणि त्याच्या संततीचे नावोनिशाण मिटवून टाकले जाईल. तू मला बक्षीस देतेस. तुला काय मिळाले म्हणून बक्षीस देतेस? राज्याभिषेक जेव्हा भरताचा होईल तेव्हाच मी तुझे बक्षीस स्वीकारे. भरत दूर मामाच्या घरी
झाली आहे म्हणून, नाहीतर दशरथांनी तुझ्यावरील प्रेमापोटी त्यालाच राजा केले नसते का? राम राजा झाल्यावर भरताला इथे येण्याची गरज नाही. तिथूनच त्याने वनात जाणे श्रेयस्कर ठरेल, कारण राम त्याला जिवंत सोडणार नाही. तुझा पती तुझ्यावर जास्त प्रेम करतो या अहंकारात तू आतापर्यंत कौसलेला खूप तुच्छ लेखले आहेस. आता ती तुझा सूड घेतल्याशिवाय राहील का? तुझी खरोखर योग्यता असेल तर हा राज्याभिषेक भरताचा करवून घे. भरताचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या रामाला वनात धाड. इतक्या मोठ्या राज्याचा भरत राजा होईल आणि तू राजमाता म्हणून गौरव मिळवशील. राम राजा झाला तर तुझे पतन निश्चित आहे. तुझे तोंड पाहणारे कोणी उरणार नाही, असे तिने एका दमात सुनावले. हे शब्द कैकेयीच्या डोक्यात शिरले. तिचा चेहरा रागाने लाल झाला. क्रोधावेशात ती मंथरेला पाहून म्हणाली, हो, भरतच राजा झाला पाहिजे आणि रामाला वनात जावेच लागेल. पण हे कसे शक्य होईल? चांदोबा रामायण 7वा भाग संपूर्ण. सद्य स्वस्ती.